मी तुकाराम हिप्परकर आणि अज्ञानी बॉय ह्या चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज एक कविता सादर करतो आहे. सध्या ही कविता सादर करणे एवढा नक्की अनुभवाने मोठा आहे की नाही माहिती नाही, पण जेवढं काय मी दररोज पाहतो, जेवढं काय अनुभवतो त्यावरून एक कविता लिहिली. तरुणांना उद्देशून आहे. मी त्यांना माझ्या मोठ्या भावासारखं मानतो. कृपया मनावरती लावून घेऊ नका. ही सध्या सत्य परिस्थिती आहे. तर कविता सुरू करतो. आणि कवितेचं नाव आहे की तरुणांनो जागे व्हा. की तरुणांनो जागे व्हा. की इंजिनिअरिंग BA BCom MPC UPSC सगळं झालं. की इंजिनिअरिंग BA BCom MPC UPSC सगळं झालं. आजचा युवक बेरोजगारीच्या वणव्यात जळत आहे. की आजचा युवक बेरोजगारीच्या वणव्यात जळत आहे आणि डोक्यात हजारो गोष्टी त्याच्या. आजची तरुणाई त्याच्या बोजाखाली जगत आहे. आजची तरुणाई त्या विचारांच्या बोजाखाली जगत आहे. की सरकार रोजगार देत नाही आणि पगारच चांगला नाही. कंपनीच बरोबर नाही. की सरकार पगार देत नाही, सरकार रोजगार देत नाही, पगार चांगला नाही, कंपनीच बरोबर नाही. असंख्य तक्रारी अगोदरच तयार ठेवल्यात. आता बघा, सध्या परिस्थिती कशी आहे की एखाद्या बेरोजगार तरुणाला विचारलं की का जॉब करत नाही, तर त्याची कारणं अगोदर तयार असतात डोक्यात. की कंपनी बरोबर नाही आहे, पगार जास्त नाही आहे, राहण्याची सोय बरोबर नाही आहे, शहर बदलावं लागतं आहे. तर लहान थोडी मोठा कास घेतो की सरकार रोजगार देत नाही, पगार चांगला नाही, कंपनीच बरोबर नाही. अशा असंख्य तक्रारी अगोदरच तयार ठेवल्यात. की अशा असंख्य तक्रारी अगोदरच तयार ठेवलेत आणि त्या तुटपुंज्या नोकरी खातीर काहींनी तर आपल्या कंपनीच गहाण ठेवलीत. आता ह्या वाक्याचा अर्थ तुम्हाला पुढच्या कडव्यामध्ये समजून जाईल की काहींनी तर आपल्याच कंपन्या गहाण ठेवलीत. की अजून किती तक्रारी करणार. की दादा अजून किती तक्रारी करणार, एके दिवशी बोजाखाली बुडून जाशील. की अजून किती तक्रारी करणार, एके दिवशी या तक्रारींच्या बोजाखाली बुडून जाशील. आणि घे ना मनावर आपलं काहीतरी सुरू कर. की घे ना मनावर आपलं काहीतरी सुरू कर. काय माहिती जाता जाता 2-4 जणांना नोकरी देऊन जाशील. परत आहे का की अजून किती तक्रारी करशील, एके दिवशी तक्रारीच्या बोजाखाली बुडून जाशील. आणि दादा आपलं काहीतरी सुरू कर ना. जाता जाता एक दोघांना रोजगार देऊन जाशील. सो बेसिकली एक विनंती आहे की पगार, नोकरी, खर्च, पैसा ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण रोजगार नाही म्हणून टोकाचं पाऊल नाही उचलायचं. काय माहिती आपण आपला काहीतरी व्यवसाय सुरू करणार आहे. आपल्याकडे शेती आहे, मनगडात बळ आहे आणि आपण आपल्या बळावरती बऱ्याच गोष्टी सुरू करू शकतो. काय माहिती आपण आज एका रोजगाराच्या, एका नोकरीच्या पाठीमाग पळतोय आणि जर प्रयत्न केले मनापासून तर अशी वेळ की आपणच रोजगार देऊत. लहान थोडी मोठा घास घेतो आहे, पण सध्या हे थोडं असंच चालेल. कारण सरकार बदलतात, हुकुमशाहीची लोकशाही बदलते, सगळं काही बदलतं. पण आपलं आयुष्य हे आपल्याला बदलावं लागतं. सो आपलं काही सुरुवात करूयात. ओके, बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.